पुणे शहर वेगानं वाढणारं शहर, एकीकडे संस्कृती, शिक्षण आणि टेक्नॉलॉजी, तर दुसरीकडे रिअल इस्टेट, जमीन व्यवहार, राजकीय हस्तक्षेप आणि पैशाच्या देवाणघेवाणीचे महाकाय व्यवहार या शहरात होतात। जमिनीचं महत्त्व इतकं आहे की कोणत्याही क्षेत्राच्या मागे खोलवर गेलं तर जमीन हा शब्द पुन्हा पुन्हा समोर येतो। आता प्रश्न आहे तो महार वतनाच्या जागेचा। हे महार वतन म्हणजे काय समजून घेऊया। नमस्कार, मी संदीप कापडे, तुम्ही पाहत आहात सकाळ। महार वतनाच्या जमिनीच्या व्यवहारांवर भाष्य करणारा मुळशी पॅटर्न चित्रपट अनेकांनी पाहिला असेल। त्या चित्रपटात एक संवाद आहे। जिम मध्ये राहुल्याशी बोलताना नन्याभाई म्हणजेच प्रवीण तरडे महार वतनातील जमीन असा उल्लेख करतो। महार वतनाची जमीन रेती, तिच्यावर परक्याचं नाव कसं येईल? हा एक साधा संवाद नाही, तो महाराष्ट्राच्या शेकडो वर्षाच्या सामाजिक, प्रशासकीय आणि ऐतिहासिक रचनेचा संदर्भ आहे। आता महार वतन म्हणजे नेमकं काय समजून घेऊया। पूर्वीच्या काळात राजे आणि सरदार राज्यकारभार चालवण्यासाठी काही पद आणि जबाबदाऱ्या गावागावात वाटप करत असत। त्या जबाबदाऱ्यांच्या बदल्यात काही कुटुंबांना जमीन दिली जात असे। या जमिनीतून मिळणारे उत्पन्न हे त्या कुटुंबाचे वतन मानले जाई। महार समाजाला दिलेली जमीन ही महार वतन म्हणून ओळखली गेली, कारण गावातील सरकारी सुरक्षा आणि संदेश वहनाची कामं प्रामुख्याने याच समाजाकडून घेतली जात असत। त्यामुळे जमीन ही सेवेसाठी दिलेली होती, म्हणजे ती कष्टाच्या बदल्यातील मान्यता होती, फुकट इनाम नव्हती। त्यानंतर स्वातंत्र्यानंतर चित्र बदललं। 1947 नंतर भारतात जमीन व्यवस्थेवर पुनर्विचार सुरू झाला। अनेक सामाजिक कारणांमुळे विविध वतन आणि इनाम प्रणाली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। 1958 साली वतन निर्मूलन कायदा लागू झाला। सर्व वतन रद्द करण्यात आली। महार वतनासह अनेक इनामी जमिनी राज्य सरकारच्या अंतर्गत आल्या, परंतु त्या जमिनी वापरण्याचा किंवा कसण्याचा अधिकार मूळ कुटुंबाकडे राहिला। म्हणजेच जमीन ज्याच्याकडे आहे तो भोगवटादार, पण मालकी शासकीय होती। या जमिनींचा सध्याचा कायदेशीर दर्जा काय आहे ते देखील समजून घेऊया। ही जमीन प्रशासकीय भाषेत भोगवटादार वर्ग 2 जमीन म्हणून ओळखली जाते। याचा अर्थ जमीन वापरता येते पण विकता येत नाही। जमीन कोणत्याही खाजगी व्यवहारासाठी वापरायची असेल तर जिल्हा अधिकारी यांची परवानगी आवश्यक असते। परवानगीशिवाय व्यवहार केला तर जमीन सरकार मग थेट परत ताब्यात घेऊ शकते। ही अट आजही प्रभावी आहे। आता विवादात आलेली पुण्यातील 40 एकर जमीन प्रकरण काय आहे हे देखील पाहूयात। मुंडवा कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीचे मूल्य बाजारभावानुसार अंदाजे 18,000 कोटी रुपये आहे, परंतु ही जमीन 300 कोटींना विकली गेल्याचा आरोप आहे। पण हा व्यवहार रद्द झाल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले। यात कोणत्याही पैशांची देवाणघेवाण झाली नाही हे देखील त्यांनी सांगितले। मुद्दा फक्त इतकाच आहे, जमीन ही केवळ मातीचा तुकडा नसतो, त्यात पिढ्यांचा इतिहास, समाजाचे ओझे, कर्तव्य आणि ओळख असते। महार वतनाच्या जमिनीची विक्री हा फक्त आर्थिक व्यवहार नाही, तो कायद्याच्या आणि ऐतिहासिक हक्काचा विषय आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।